सराव संच 1.2 प्रश्न चौथा. तर प्रश्न चौथा बघा, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहा. बघा आता यातला पहिला आकडा बघा, 7 संच आपल्याला वेगवेगळ्या प्रकार दिले. तर पहिला आकडा बघा की यामध्ये आपण काय म्हणतोय, संच ए बरोबर काय असणार आहे, एक्स. त्याचबरोबर एक्स जे आहे हे 10 पेक्षा लहान असणारी संख्या आहे. त्याचबरोबर इथं मात्र एक्स ही नैसर्गिक संख्या आहे असं आपण त्याच्यामध्ये सरळ शब्दामध्ये लिहिलेलं आहे. नैसर्गिक संख्या आहे, कोणत्याही चिन्हाचा किंवा सांकेतिक भाषेचा वापर केलेला नाही. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता यामध्ये यादी पद्धतीने आपण काय करतोय की दिलेला संच आपण त्याच्यामध्ये लिहितोय. म्हणून आपण काय केलेलं आहे, यादी पद्धतीमध्ये ए बरोबर काय सांगतोय, 10 पेक्षा लहान असणारी संख्या आणि नैसर्गिक संख्या हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणजे काय झालेलं आहे, 1 ते 9 असणारी संख्या. म्हणून आपण काय लिहिलं आहे, 1 2 3 टिंब 8 आणि 9. म्हणून यामध्ये आपण काय लिहितो बघा, तर 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणून 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणून काय लिहिलेलं आहे, संच ए हा काय असणार आहे, शांत संच आहे असं आपण सांगू शकतो. की दिलेला संच जो आहे तो काय असणार आहे, शांत संच आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा आकडा बघा. आता दुसरा जो आकडा आहे बी बरोबर वाय. तर बी बरोबर वाय, त्याचबरोबर वाय हे -1 पेक्षा लहान आणि वाय ही काय झाली, पूर्णांक संख्या आहे. आता दिलेली संख्या जी आहे ती पूर्णांक संख्या आपण बघतोय. आता आपल्याला माहिती आहे की पूर्णांक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण त्याच्यामध्ये लिहितोय, हे लक्षात घ्या. म्हणून 1 पेक्षा लहान असणारे म्हणजेच आपण काय केलेलं आहे इथं की बी बरोबर वजा चिन्ह आहे, वजा काय असणार आहे, 1 पेक्षा लहान आणि काय असणार आहे बघा, तर -2. त्याचबरोबर -3 -4 -5 असं आपण भरपूर अनंतापर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपण काय करतोय, -1 पेक्षा काय झालेलं आहे, लहान असणाऱ्या संख्या अनंत आहे. अनंत ऋण संख्या हे आपल्याला बघायला मिळत आहे. किंवा इथं आपल्याला 1.1 1.2 असं बघायला मिळतं, पण पूर्णांक संख्या पाहिजे. अनंत ऋण संख्या आहेत असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. म्हणून काय म्हणलेलं बघा की संच बी हा काय असणार आहे, अनंत संच आहे असं आपण सांगू शकतो. त्याचबरोबर
तिसरं उदाहरण बघा. उदाहरण क्रमांक 3. काय सांगितलंय? तुमच्या शाळेतील 9वी मधील विद्यार्थ्यांचा संच. बघा, तिसरा आकडा जर आपण जर बघितला तर सी काय असणार आहे? तुमच्या शाळेतील इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांचा संच. आता ह्यामध्ये आपल्याला मुली पण आहेत, मुलं पण आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला काय झालेलं आहे की दिलेला संच जो आहे संख्या लिमिटेड आहे, हे लक्षात घ्या. म्हणून 9वीच्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती काय असणार आहे? लिमिटेड आहे. 8वी 9वी 10वी हे तिन्ही आपण त्याच्यामध्ये बघतोय, तर 9वी मधील असणारी संख्या किती का असणार पण ती लिमिटेड आहे. म्हणून यामध्ये आपण काय म्हणतो बघा की शाळेमध्ये काय असतील? 9वी मधील भले 1000 का असणार, 1500 का असणार, 2000 का असणार, संख्या लिमिटेड आहे. म्हणून विद्यार्थ्यांची संख्या ही मर्यादित आहे. विद्यार्थ्यांची संख्या जरी भरपूर असेल तरी ती मर्यादित आहे. काय असणार आहे? मर्यादित आहे. म्हणून काय झालेलं आहे? संच सी हा काय पाहिजे? शांत संच आहे, असं आपण डायरेक्टली घेऊ शकतो. तिसरा आकडा जर आपण जर बघितला की संच सी हा शांत संच आहे. त्याचबरोबर तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. बघा, हे सुद्धा लिमिटेड आहे. सेमच काय असणार आहे? तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच म्हणजे आपण जर राहणारे जे आपले नागरिक जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघतो. तर हे सुद्धा काय झाले? गावामधील किंवा शहरामधील, जरी पंढरपूर असेल, सोलापूर असेल, जिल्हा असेल, अख्खा महाराष्ट्र जरी घेतला तर संख्या लिमिटेड आहे. भरपूर आहे पण लिमिटेड आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे पण आपण काय लिहितोय की गावामधील रहिवाशी भरपूर आहे पण काय सांगितलेलं आहे? मर्यादित आहे. बघा, लाख जरी असली तर ती मर्यादित आहे. म्हणून काय झालेलं आहे? म्हणून संच डी हा काय झाला? तर यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे की संच डी हा शांत संच आहे, असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. शांत संच आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की संच डी हा काय झाला पाहिजे? शांत संच आहे. त्याचबरोबर पाचवा आकडा बघा, प्रयोगशाळेतील काय असणार आहे? प्रयोगशाळेतील साहित्याचा संच. प्रयोगशाळेतील साहित्याचा संच म्हणजे साहित्य पण हे बघा, तर प्रयोगशाळेत आपण काय करतोय? साहित्य मर्यादित असते असं आपण लिहू शकतो. किती का असं त्याचं काउंटिंग झालेलं आहे, त्याचं रेकॉर्ड असतं. प्रत्येक ठिकाणी आपण त्याची नोंद ठेवत असतो. साहित्य भरपूर जरी असलं, वापरातलं न वापरातलं, खराब झालेलं, वापरलं गेलेलं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघतोय. हे साहित्य मर्यादित असते. म्हणून काय झालेलं आहे की हा काय म्हणतो आपण? शांत संच आहे. तर यामध्ये आपण काय म्हणतो की दिलेला संच जो आहे तो
काय असणार आहे, शांत संच आहे, हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर पुढचा असणारा घटक बघा, शांत संच आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. त्याचबरोबर 6वा आकडा पूर्ण संख्या संच काय असणार आहे बघा, पूर्ण संख्या संच. आता आपल्याला माहिती आहे की काय असणार आहे की W बरोबर पूर्ण संख्या असतात, हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. आणि W बरोबर काय असणार आहे, शून्यासहित असणाऱ्या पूर्ण संख्या, पूर्णांक नाही पूर्ण संख्या. लक्षात घ्या, W असणारा संख्या म्हणजेच काय असणार आहेत, त्या पूर्ण संख्या असणार आहेत. म्हणून आपण काय केलेलं आहे बघा, तर 0 त्याचबरोबर 1 2 3 काय झालेलं आहे, टिंब. जिथं टिंब येईल ती संख्या अमर्यादित आहे. म्हणून W हा काय असणार आहे, अमर्यादित संख्या आहे. अमर्यादित संख्या समाविष्ट करतो, म्हणून काय म्हणलेलं बघा की संच W हा काय असणार आहे, अनंत संच आहे. W हा अनंत संच आहे. शेवटचा प्रश्न आता बघा, तर यामध्ये बघा काय केलेलं आहे, परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच Q हा काय असणार आहे, परिमेय संख्या संच आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की परिमेय संख्या म्हणजे काय असणार आहे की शून्येतर असणारी संख्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा छेद हा शून्येतर नको आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय झालेलं आहे की ह्यामध्ये परिमेय संख्या पण आपल्याला अनंत संख्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आता Q हा अनंत परिमेय संख्या असतात, किंवा यामध्ये आपण जर बघितलं अनंत परिमेय संख्या असतात, अनंत काय असणार आहे, परिमेय संख्या असतात असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. म्हणून काय झालेलं आहे की संच Q हा अनंत संच आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा, तर दिलेला संच आपल्याला बरोबर ओळखता येतोय. त्यानुसार आपण काय करतोय की सराव संच 1.2 हे आपण त्याच्यामध्ये पूर्ण केलं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण सराव संच 1.1 सराव संच 1.2 हे पूर्ण केलं. संचाचे प्रकार आपण बघितले. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा, 1.2 हे तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर आधारित असणारी उदाहरणं हे सोडवायची. ठीक आहे, धन्यवाद.